गुड आफ्टरनून सर्वांचं आजच्या लेक्चर मध्ये हार्दिक स्वागत। जस्ट आता आपण आलोय सर फ्रेश एकदम मस्त आंघोळी करून आलेले सर्व एकदम, नाही का केलं ना। आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला स्टॅटिस्टिक्सचा प्रॅक्टिस सेट 6.5 बघायचं। आपण कालच्या लेक्चर मध्ये लास्ट व्हिडिओ मध्ये 6.4 बघितला। आज काय बघितलं आपल्याला 6.5 आपल्याला घ्यायचा आहे। मग आता आपण जो कालच्या व्हिडिओ मध्ये जो प्रॅक्टिस सेट बघितला तो कोणता होता, हिस्टोग्राम। आणि आजच्या लेक्चर मध्ये जे आपल्याला बघायचं ते काय बरं, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन। काय बघायचंय, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन। मग आता फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काय ते पहिले समजून घेऊ आणि नंतर येड्यातून आपण उत्तर देऊ, मग तुम्हाला उत्तर देतो मी बरोबर। आता बघा काय, आता काय करायचं, याच्यात पण ग्राफ काढायचा। काय काढायचा ग्राफ। मग कसा ग्राफ राहतो आपला, हा काय असतो, वाय ऍक्सिस। छोटाच काढतो का, कावर छोटा काढायचा, काय काय नंतर पुसायचा आहे ना मग, आणि नंतर मोठा काढू ना, त्याला तिची गरज आहे आपल्याला। हा काय असतो आपला एक्स ऍक्सिस। कारण की जस्ट एक मिनिट रिवाइज करतोय, कारण काल आपण शिकलोय मागच्या प्रॅक्टिस सेट मध्ये, हे आता आपल्याला रिवाइज करायचं। मग बर, इथं काय लिहायचं आपण, क्लास, आणि इथं काय लिहायचो, स्कूल नाही फ्रिक्वेन्सी। काय लिहायचो, फ्रिक्वेन्सी। इथं पण तोच, सॉरी तसंच इथं पण करायचं आपल्याला। हा अजून काय करायचं आठवतं का, इथं क्रिक लिहायचं। काय लिहायचं, क्रिक। दिसतं का क्रिक, मस्त। इथं काय लिहायचं आपल्याला, स्केल लिहायचं। एक्स ऍक्सिस वर काय आहे, वाय ऍक्सिस वर काय आहे, झालं एवढंच करायचं। सेम पण कसं करायचं सांगतो। इथं एक कॉलम वाढणार आहे आणि तो आहे क्लास मार्क। हे आपण पहिल्या प्रॅक्टिस सेट मध्ये बघितलं होतं। क्लास मार्क काय, क्लास मार्कचा अर्थ तुम्हाला सांगतो काय आहे, क्लास मार्क चा अर्थ तुम्हाला सांगतो। आपला क्लास कसा असायचा रे, सपोज 10 to 12 हा आपला काय असायचा क्लास, हा काय असायचा क्लास। बट क्लास मार्क काय असणार आहे, दोघांची ऍडिशन करून डिवाइड 2 करायचं, त्याला क्लास मार्क म्हणायचो आपण, पहिल्या प्रॅक्टिस सेट मध्ये बघितलं होतं। मग 10 + 12 किती होणार आहे, 22 अपॉन 2 किती होणार आहे, 11। म्हणजे याचा अर्थ क्लास मार्क काय करायचा आहे, 11। मग क्लास मार्क कसा काढायचा, तो जो काही क्लास आहे का, जसा की 10 to 12 त्यांची ऍडिशन करून डिवाइड काय करायचं 2, आणि जे काय आन्सर येईल त्याला काय म्हणायचं, क्लास मार्क। आता प्रत्येक या पॉलिगॉन जो काही ग्राफ आहे त्याला आपल्या क्लास मार्क काढायचा, म्हणून हा एक कॉलम आपला वाढणार आहे। मग एकदा क्लास मार्क आला का काहीतरी असं ना, असं 11 12 माशी ते कुठेतरी डॉट येणार आहे, काय नाही कुठेतरी डॉट, आणि हे डॉट काय करायचे, एकमेकांना जॉईन करायचे। जसं की हे 3 डॉट आले, पहिला हे पॉइंट काढण्यासाठी पहिले एक्स ऍक्सिस वर राहतो, नंतर कोणता असतो, वाय ऍक्सिस। कसे नंबर ते पुढे गेला सांगतो, पण हे नंतर काय करायचे, एकमेकांना कनेक्ट करून टाकायचे। अशी डायग्राम म्हणजे आपला असणार आहे पॉलिगॉन। एक लक्षात पॉलिगॉन काय आहे। मग आता आपण एक एक्झाम्पल पुढचे बघूया काय लक्षात। मग आता आपण काय करू, डायरेक्ट प्रॅक्टिस सेट 6.5 वर कोणते एक्झाम्पल आहेत ते आपण बघूया। मग आता पहिला क्वेश्चन काय, 6.5 पहिला क्वेश्चन तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन विचारले, म्हणजे ग्राफ ऑलरेडी दिलेला आहे आणि खाली काय विचारले, क्वेश्चन। हे लक्षात। मग सांगू का डायरेक्ट काय, तुमच्या समोर बुक एक क्वेश्चन तुमच्या समोर आहे, वाचतो काय बघा। ऑब्झर्व द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन अँड राईट द आन्सर ऑफ द क्वेश्चन बिलो इट। 1-2 मार्कला असे क्वेश्चन विचारतात, 1-1 मार्कला पहिले, 4 मध्ये 5 मध्ये जातात ते असे विचारतात। मग आता आपल्याला काय दिलं बरं, कोणते, कधी कधी तुम्हाला असं पण विचारतात, एखादा ग्राफ देतात आणि हा कोणत्या टाईपचा आहे, हिस्टोग्राम आहे का, पॉलिग्राम आहे का, पाय चार्ट आहे, पुढे गेला आपल्या पाय चार्ट आहे, मग तो कोणता आहे ते आपल्याला विचारतात, आयडेंटिफाय करायला होतात। मग आता याच्यात जो दिला हा कोणता असणार आहे, पॉलिगॉन असणार आहे, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन असणार आहे। मग आता इथं काय काय दिलंय बघा, पहिला क्वेश्चन, 5 क्वेश्चन दिले। पहिला क्वेश्चन काय, विच क्लास हॅज द मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट, मॅक्झिमम ऑफ स्टुडंट। बरं इथं आपल्याला स्केल मध्ये दिले बघा, वाय ऍक्सिस वर काय दिलंय इकडं स्टुडंट, आणि एक्स ऍक्सिस वर काय दिलेलं आपल्याला, मार्क्स दिलेले, बरोबर ना।
तर क्वेश्चन काय विचारलाय, विच क्लास हॅज द मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट, म्हणजे कोणत्या क्लासमध्ये सर्वात जास्त काय तर स्टुडंट आहे, सर्वात जास्त स्टुडंट कोणत्या क्लासमध्ये आहे. मग सर्वात मोठा अंक, सर्वात मोठं पुढे डोंगर पाहायला भेटतोय आपल्याला, पुढं 65 to 60. बट मी तुम्हाला सांगितलं बघा, एक्स ऍक्सिस कोण असतो बरं, क्लास, वाय ऍक्सिस कोण असतो, फ्रिक्वेन्सी. मग इथं आपल्याला काय विचारलंय, नंबर ऑफ स्टुडंट सर्वात जास्त कोणत्या क्लासमध्ये आहेत. मग क्लास कुठे असतो रे, खाली असतो ना. मी इथं क्लास कोणता, पहिला कोणता क्लास असेल बरं, 20 to 30. सेकंड कोणता क्लास असू शकतो याच्यात, 30 to 40. थर्ड कोण कंटिन्यू असतो ना तो. नंतर कोणता असेल, 40 to 50, 50 to 60, 60 to 70, 70 to 80, 80 to 90, 90 to 100. हे क्लास आहे. आपले फक्त एकच विचारलंय, काय विचारलंय बरं, विच क्लास हॅज मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट. मग सर्वात जास्त कोणत्या, कुठे बरं मॅक्झिमम, सर्वात पॉईंट कुठे सर्वात वरती, तर तो 60 to 70 मध्ये दिसतो आहे ना. म्हणजे या क्लासचं नाव काय असणार आहे, 60 to 70 क्लास. संपला क्वेश्चन. आन्सर कळालं का नक्की. बर, सेकंड काय दिलंय, म्हणजे तुम्ही लिहू शकता, द क्लास कोणता, द क्लास 60 to 70 हॅज द मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स. येईल लक्षात, नक्की का लिहून द्यायची गरज आहे काही नाही. सेकंड काय बघा, राईट द क्लासेस हॅव्हिंग 0 फ्रिक्वेन्सी. कोणत्या क्लासची 0 फ्रिक्वेन्सी आहे. 0 फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, 0 फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, एकही स्टुडंट नाही, अशी कोणता क्लास आहे, कोणता असेल बघा ना. व्हेरी गुड. आता हा सपोज हा काय आपला एक्स ऍक्सिस आहे, फक्त एक्स ऍक्सिस वर याचा अर्थ वाय आहे का याच्यात, नाहीये. हा इथे एक्स ऍक्सिस एक पॉईंट आहे, म्हणजे वाय आहे का कोणी, नाहीये. वाय नाही म्हणजे स्टुडंट नाहीये. मग असे कोणते 2 पॉईंट आहे का, तर 2 फ्रिक्वेन्सी. एक कोणती बरं, 20 to 30. फक्त 20 to 30, इथं 20 बघा, इथं काय बरं 30, इथं स्टुडंटच नाहीये. मग हा क्लास. अजून इथे एक कोणता बरं, इथे शेवट काय ते 90 to 100, 90 to 100. इथं काही स्टुडंट आहे का, 0. वाय 0 म्हणजे स्टुडंट 0. मग किती क्लास आहे असे, 2 क्लास आहे. मग कोणते राहील, दिस क्लास आर कोणते, 20 to 30 and 90 to 100. येईल लक्षात नक्की एकदा. थर्ड क्वेश्चन काय, व्हॉट इज द क्लास मार्क ऑफ द क्लास हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी ऑफ 50 स्टुडंट. मग 50 स्टुडंट फ्रिक्वेन्सी असलेला काय विचारले, व्हॉट इज क्लास मार्क. असा कोणता क्लास मार्क आहे का जिथं स्टुडंट किती पाहिजे बरं, 50. 50 आकडा कुठे आहे का रे, आहे ना बघा, तिसऱ्या क्रमांकाला आहे. मग 50 स्टुडंटला क्लास मार्क किती, क्लास मार्क शेजारचाच असतो, किती असणार आहे, 55. काय असेल आन्सर आपलं, 55. येईल लक्षात दे. पुढचं काय, राईट द लोअर अँड अप्पर क्लास लिमिट ऑफ द क्लास whose class mark is 85. मग 85 ज्याचा क्लास मार्क आहे त्याची फ्रिक्वेन्सी काय. मग 80 कुठे दिसतोय तुम्हाला, 80 82 कोणता विचारला आपल्याला, 85. हा 85 सरळ शेवट आहे. पुढे तो क्लास 80 to 90. काय असणार, 80 to 90. 80 काय असतं त्याचा लोअर क्लास, आणि 90 काय असतं त्याचा अप्पर क्लास. तेच तर विचारले आपल्याला. आणि लास्ट क्वेश्चन काय बरं, हाऊ मेनी स्टुडंट आर इन द क्लास 80 to 90. 80 to 90 या क्लासमध्ये एकूण किती फ्रिक्वेन्सी आहे, 15 आहे का, 15 आहे ना बघा ना. 85 ज्याचा क्लास मार्क त्याच्यासोबत स्टुडंट आहे किती बरं ते, 50 स्टुडंट आहे. 50 लिहायचं आपल्याला. येईल का लक्षात नक्की एकदम. काय डाऊट राहील का. 5 क्वेश्चन आहे आणि त्याच्यावर तुम्हाला 1 मार्क, एक मार्कला 1-2 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकते. आता आपल्याला जो मेन क्वेश्चन बघायचा तो कोणता बघायचा बरं आपल्याला, ग्राफचा. ग्राफचा आपल्याला मेन क्वेश्चन बघायचा आहे. आता क्वेश्चन नंबर आपण बघणार आहे सेकंड. बघा तुमच्या समोर आहे काय, शो द फॉलोइंग डाटा बाय फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. म्हणजे आता जो काही डाटा दिला तो कशात आपल्याला ड्रॉ करायचा आहे, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मध्ये. मग ते हिस्टॉरिकल आहे का, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आहे का, टी चार्ट आहे का, ते आपल्याला माहिती देतात आणि त्यानुसारच आपल्याला ग्राफ काढावा लागतो. मग आता ग्राफ आपण तसंच दिलेला आहे. मग आता इथं काय लिहायचं असतं तुम्हाला मी सांगितलं, सर्वात पहिले काय लिहायचं बरं, क्लास. आणि काय दिलंय बरं क्लास मध्ये माहिती, इलेक्ट्रिसिटी बिल. काय दिलंय, इलेक्ट्रिसिटी बिल रुपीज मध्ये आहे ना.
किती इलेक्ट्रिसिटी बिल आलेलं आहे. बरं किती इलेक्ट्रिसिटी बिल आले बरं इथं 0 to 200 रुपीज, 200 रुपीज टू 400 रुपीज, 400 रुपीज टू 600 रुपीज, 600 रुपीज टू 800 रुपीज. अजून आहे का? हा 800 रुपीज टू 1000 रुपीज. ओके. कंटिन्यू आहे का क्लास? आहे, मग काही प्रॉब्लेम नाहीये. कंटिन्यू असतं आपल्याला कंटिन्यू करावं लागलं असतं, मग कंटिन्यू करायची गरज नाही, काही कंटिन्यू आहे. आता सेकंड काय राहतं आपलं? क्लास मार्क. याच्यात काय ऍड होतं आता? क्लास मार्क ऑफ कशाचं बरं? इलेक्ट्रिसिटी बिल्स. क्लास मार्क म्हणजे थोडक्यात अवरेज असतो. आलं लक्षात? मग क्लास मार्क कसा काढायला लागतो तुम्हाला? दोघांची ऍडिशन अपॉन 2. 0 प्लस 200 किती होणार आहे? 200. 200 अपॉन 2 किती होणार आहे? 100. 100 का असेल? क्लास मार्क. आता याचा क्लास मार्क काढायचा. 200 प्लस 400 600. 600 अपॉन 2 300. 400 प्लस 600 1000 अपॉन 2 किती होणार आहे? 500. 600 प्लस 800 14 अपॉन 2 किती होणार आहे बरं? 700. 800 प्लस 1000 1800 अपॉन 2 म्हणजे किती होणार आहे? 900. आला का क्लास मार्क? आता काय काढायची रे आपल्याला? फ्रिक्वेन्सी. काय काढायची? फ्रिक्वेन्सी. मग फ्रिक्वेन्सी काय दिली इथं? फॅमिलीज. काय दिली इथं? फॅमिलीज. मग नंबर ऑफ फॅमिलीज किती दिलाय बरं पुढे आपल्याला? 240, देन 300, देन 450, नेक्स्ट 350, नेक्स्ट 160. बरोबर का? हे सर आपल्याला दिलेले आहे. ओके. आता एवढ्या 3च कॉलम इथं असणार आहे, आणि जर क्लास कंटिन्यू नसता तर चौथा कॉलम आपला आला असता, बट क्लास कंटिन्यू म्हणून किती कॉलम आले? फक्त आता आपले 3च. आता याच्यावरून काय काढायचं बरं आपल्याला? फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा आहे. आता फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन कसा होणार आहे? आपला ग्राफ पेपर पुन्हा काय करणार आहे आपण? एक्स व वाय ऍक्सिस काढणार आहे, त्यानंतर हा एक्स ऍक्सिस काढणार आहे, नंतर याला काय असणार आहे? 1-2 सेंटीमीटर असणार तुमच्या ग्राफ बुकवर ऑलरेडी. 1 2 3 4 5 6 7 8 9. 1 2 3 4 5 6 7 8 9 वगैरे. इथं काय काढायचं आपल्याला? क्रिक. हा काढायचा आपल्याला क्रिक. आता इकडे काय घ्यायचं असतं आपल्याला? क्लास मार्क. फक्त क्लास नाही, काय घ्यायचं आहे? क्लास मार्क. आणि इकडे काय घ्यायचे आता आपल्याला? फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी काय बरं? फॅमिली. क्लास मार्क काय बरं आपल्याला? इलेक्ट्रिसिटी बिल इन रुपीज. लक्षात? हे घ्यायचंय. मग आता आपल्याला काय करायचं बघा? एक्स ऍक्सिसला घ्यायचंय क्लास मार्क. मग आपले क्लास मार्क हे, मग कुठून सुरुवात होती बरेची क्लास मार्कची? 100 पासून. मग पहिला काय असेल? 100, नंतर काय बरं? 300, नंतर 500, 700 आणि 900. लक्षात? बरं. इकडे काय घ्यायचे आपल्याला? फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी काय घेऊ शकतो बरं आपण? मला एक सांगा आता, इथं आपल्याला क्रिक मार्क काढायचा नाहीये, कारण की तुम्हाला क्रिक मार्क इथं नाहीये. आपण 100 ला जर घेतलं तर काय होईल? 100 जर घेतले तर 4 मध्येच संपल. आपण काय घेऊ? 50 घेऊ. 50 ला किती होईल बरं? 9 पर्यंत. 1 2 3 4 5 6 7 8 9. चालेल, काय हरकत नाही. 50 घेऊन टाकू. आता काय घेऊ इकडे आपण? 50 फॅमिलीज. आता इकडे आपल्याला काय लिहायचं असतं बरं? स्केल्स. ऑन एक्स ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू काय बरं? हे आपलं लाईट बिल ना, किती रुपये बरं? 200 रुपीज. अँड ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती घेऊ म्हटलं मी? 50 फॅमिलीज. फॅमिली आहे ना, फ्रिक्वेन्सी म्हणजे फॅमिली. इकडं फॅमिली. मग आपण इकडे काय घेऊ बरं आता?
50, then 100, then 150, 200, 250, 300, 350, 400 and 450 ची गरज आहे का? हो, तोची लास्ट वाला. मी तर 500 घेतला तरी चालेल. अलग लक्षात. इथं स्केल पण आपण लिहून टाकलं, ट्रिक पण आपण लिहून टाकला. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे? पॉइंट काढायचा आहे. आता पुढे सांगतो काय करायचं. एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त महत्वाची. आपण ज्या वेळेस पॉलिगॉन काढतो त्याची सुरुवात एक्स ऍक्सिस पासूनच झाली पाहिजे आणि एंड पण त्याचा एक्स ऍक्सिस वरच झाला पाहिजे. अर्धवट सोडायचं नाही. बट ते नंतर सांगतो, पहिले जे आहे ते आपण काढून घेऊ. चला, पहिलं कोणता क्लास मार्क आहे बरं? 100. ओके, 100 क्लास मार्क आहे. त्याची फ्रिक्वेन्सी किती बरं? 240. 240 पण आता 240 नाही, आपलं काय बरं? 250 आहे. मग 250च्या 2 लाईन खाली यायचं म्हणजे पुढे येणार आहे बरं, इथं काहीतरी येईल. अलग लक्षात. वाटलंच तुम्ही याला नाव देऊ शकतात. किती बरं? हा 100. नेहमी पहिले एक्स ऍक्सिस वर लिहायचं म्हणजे हे काय लिहिलं आपण? 100 रुपीज बिल. आणि इकडे काय लिहिलं बरं? 250 फॅमिलीज. अलग लक्षात. पहिले एक्स ची व्हॅल्यू लिहितो, नंतर कोणाची लिहितो आपण? जनरल वाय ची. मग एक्स ची व्हॅल्यू 100 आहे, वाय ची काय? 240 ना. किती आहे? 240. हा झाला पहिला पॉइंट. सेकंड काय बरं? 300 and 300. बरं, 300 and 300 म्हणजे इथे येईल. येईल का लक्षात? इथे येतो. इथं काय घेतो? 300 and काय घेतो? 300. व्यवस्थित लिहा बाजूला. नेक्स्ट कोणता आहे बरं? 500 and 450. 500 and 450 म्हणजे इथं राहील. म्हणजे हा इथं राहील बघा. इथे हा किती आहे? 500 and 450. हा पॉइंट झाला, थर्ड झाला बरोबर. आता फिफ्थ 700 and 350. 700 and 350 म्हणजे इथे येणार असं. ना ते तुम्ही स्केल काढणार आहे त्या ग्राफ मध्ये काढणार आहे ते एकदमच ऍक्युरेट येईल. इथं काय? 350. आणि लास्ट कोण राहिला बरं? 900 and 160. 900 and 160. 160 म्हणजे 50च्या थोडं पुढे 2 पॉइंट पुढे येणार आहे बरोबर ना. म्हणजे इथं पुढे तर तो येईल. हा किती आला आपला? 900 and 160 आले की पॉइंट. आता हे पॉइंट एकमेकांना काय करायचे? कनेक्ट करायचे. आता लक्ष द्या फक्त काय मी सांगतो. आता हा गॅप कितीचा आहे बरं? हा गॅप कितीचा आहे आपला? 200चा. इथं 100 आहे, इथं किती बरं? 300. इथं 100 आहे म्हणजे इथं किती असणार आहे बरं? 0. इथं किती असणार? 0. आणि आता लक्ष द्या मी काय म्हणतोय. हा पॉइंट महत्वाचा आहे. मग इथं पण 100 आहे, हा -100 बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे का? बघा ना, इथं किती आहे रे? 500. 500 मधून 200 गेल्यावर 300. 300 मधून 100 गेल्यावर 200 गेल्यावर 100. आता इथं किती यायला पाहिजे बरं? 0 यायला पाहिजे. पण आता रिव्हर्स मध्ये चाललो, तिथं काय लिहायचे? -100. अलग लक्षात. 1 सेंटीमीटर प्लस 100 मायनस सेंटीमीटर. इकडे मायनस असतो ना आपल्या, माहिती आहे ना. हा -100 -300 -500 मायनस असं होईल ना तो. मग आपण एक काढायचा. कशासाठी ते सांगतो. इथं 100 ला बघा, इथं हा पॉइंट संपतोय. हा एक्स ऍक्सिस वर थांबलाय का? नाही. यासाठी आपल्याला एक पुढचा पण पॉइंट घ्यायचा जो आपल्याला तिथं थांबवायचा. मग हा इथून सुरू होईल तर हा कुठे येणार आहे? इथपर्यंत येणार आहे. स्ट्रेट लाईन काढा एकदम स्ट्रेट. त्यानंतर ही अशी स्ट्रेट लाईन राहील. त्यानंतर ही एक स्ट्रेट लाईन आहे, ही स्ट्रेट लाईन येईल, त्यानंतर ही स्ट्रेट लाईन राहील. पण आता इथं आपला ग्राफ थांबतोय. पण सुरुवात आपल्या कुठून झाली? एक्स पासून. एन पण कुठे काढायचा? एक्स वरती. मग याच्या पुढचा कोण आहे बरं? याच्या पुढचा कोण आहे आपला? 7. आणि हा किती असणार आहे बरं? 1100. तो तिथं काय करायचा? अटॅच करू. पुढच्या नंबरला तो काय करायचा? अटॅच. मग आता हा प्रॉपर आपला काय झाला? फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. येईल का लक्षात? मग इथं आपण काय काय लिहिलं? वाय ऍक्सिस लिहिला, एक्स ऍक्सिस लिहिला, डायग्राम ड्रॉ केली. पहिले नंबर कशाचे? एक्स ऍक्सिस वरचे म्हणजेच कोण आहे? क्लास मार्क. दुसरा कोणता असतो बरं? वाय ऍक्सिस वरचा म्हणजे कोण आहे बरं? फ्रिक्वेन्सी. सर्व मॅच केलं ना आपण काय केले? पॉलिगॉन काढला. स्केल पण आपण लिहून टाकलं. फायनल. येईल का लक्षात?
नक्की का? एकदम. फक्त इथे एकच गोष्ट वाढली, कोणती? क्लास मार्क वाढला आणि क्लास मार्क मुळे आपल्याला पॉइंट द्यावा लागेल. यालाच आपण म्हणतो पॉलिगॉन. येईल का लक्षात? पॉलिगॉन नक्की एकदम. हा कंटिन्यू क्लास आहे. थर्ड एक्झाम्पल घेऊ का? घेऊ का नको? थर्ड एक्झाम्पल कंटिन्यू आहे का? कंटिन्यू आहे म्हणजे तुमचा क्लास येणार आहे, कंटिन्यू पण आहे म्हणजे डायरेक्ट तुमचा काय येणार आता? क्लास मार्क येणार आहे. मला सांगा क्लास मार्क किती येईल बरं? थर्ड एक्झाम्पलचा पहिला 30 + 40 70 70 अपॉन 2 35 म्हणजे इथं किती येणार आहे? 35. इथं किती येणार आहे बरं? इथं किती येणार आहे? 40 + 50 म्हणजे किती येणार आहे? 90 90 अपॉन 2 किती येणार आहे? 45. आलं लक्षात? 45. अशा प्रकारे तुमचा काय येणार आहे? क्लास मार्क. आणि नंतर काय लिहायची? फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? 7 33 45 वगैरे वगैरे. नंतर पुन्हा एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस काढायचा आणि फक्त डॉट लिहायची. हा कशाचा डिस्टन्स? हा रिझल्ट पर्सेंटेज दिले ना, काय दिले? पर्सेंटेज. इथं काय ना तुमचा 30 40 50 60 70 80 100 वगैरे वगैरे बरोबर ना? ओके. आता काय दिलंय? नंबर ऑफ स्टुडंट. काय दिलाय? 65 सर्वात मोठा दिलाय आणि 7 पण दिलाय का? 7 ने डिवाइड होईल का इथं? नाही. एक काम करू मग आपण 10 घेऊन टाका कारण की 6 येतील. 1 2 3 4 5 6 10 घ्या किंवा काय करू शकता तुम्ही? 5 घेऊ शकता. 5 घ्या, 5च घ्या. 10 लिहिले तर काही प्रॉब्लेम नाही. 10 म्हणजे काय घ्या? 5 10 15 त्यानंतर काय 20 अशा प्रकारे घेऊ शकतात. अलग लक्षात? नक्की. म्हणजे एका सेंटीमीटरला तुम्ही काय म्हटलंय? नंबर ऑफ 5 स्टुडंट. इथं फक्त 5 स्टुडंट लिहून टाकायचे. पुन्हा सांगतो मी, तुम्ही इथं नंबर ऑफ 5 स्टुडंट घेतले काय 10 स्टुडंट घेतले काय फरक पडत नाही. एक्झाम्पल बरोबर पाहिजे. येईल का लक्षात? नक्की एकदम. सॉल्व होईल का थर्ड एक्झाम्पल? एकदम सर्वांना नक्की. अजून आहे का? नाही. अशा प्रकारे हा देखील इथं आपला प्रॅक्टिस सेट 6.5 इथं कंप्लीट होणार आहे. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.